आपल्याला दिसून येतो आहे। आपण शिरगाव आणि कुणकेश्वर या मार्गावरती जी आपली पावना देवी जी आहे, प्रसिद्ध देवस्थान जे आहे पावना देवी, ती कुणकेश्वराच्या भेटीला जाते आहे। या ठिकाणी आपण हा जल्लोष बघू शकतो। गाव इथे एकवटला आहे आणि कुणकेश्वराच्या दिशेने तो चाललेला आहे आणि या ठिकाणी वरविंडेमध्ये त्यांचं स्वागत होत आहे। आपल्यासोबत त्यांचे पावना देवीचे मानकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतो। नेमके काय आहे? नाही, हे आता आम्ही 22 वर्षांनी चाललो आहे कुणकेश्वरची यात्रा करायला। ह्याच्या अगोदर आमचं प्रोसिजर असतं की रामेश्वर देवस्थान आहे, त्यांना आम्ही धोतर जोडी देतो। त्याच्यानंतर ही साहशीची पण आमची याची बहीण आहे पावना देवीची, नंतर देबादेवी ती पण बहीण आहे। म्हणजे असे सर्व बहीण भाऊंडे म्हणजे भाऊ मिळून सगळे आम्ही हे 22 वर्षाने तिकडे कुणकेश्वर यात्रा करतो। कसं काय प्रतिसाद मिळतो लोकांकडून? कशी काय? एकदम चांगला प्रतिसाद मिळतोय। बघा आता किती लोकांची गर्दी आणि उत्साह किती आहे तो बघा, तुम्हाला या आता मीडियाच्या माध्यमातून दिसेल। कारण त्या सगळ्या लोकांना भरपूर आनंद आला। जवळजवळ 22 वर्षांनी आपली पावना देवी देवगडच्या म्हणजे कुणकेश्वरच्या देवाच्या भेटीला जात आहे, त्यामुळे सगळ्यांच्या लोकांच्या याच्यात उत्साह आहे। नक्कीच 22 वर्षानंतर पावना देवी कुणकेश्वराच्या भेटीला जात आहे। आपण आता जिथे आहोत ते वळविंटे गाव आहे, त्या गावातून ग्रामस्थांनी या ठिकाणी त्या देवीच्या या सगळ्या पालखीचं स्वागत केलं आहे। आपण जाणून घेऊया कसं काय वाटतं 22 वर्षांनी पावनाई आपल्या कुणकेश्वराला भेटायला जाते। तुमच्या गावामध्ये आज वळविंडे गावामध्ये शिरगाव पावना देवी देवस्वारी त्या निमित्ताने आज 1000च्या वर इकडे भक्तगण आलेले आहेत आणि आम्ही सर्व वळविंडे गावचे सर्व ग्रामस्थ आम्ही ह्या देवस्वारीचं इकडे पूजन करतो आहोत। आम्ही त्यांचं ओटी भरण्याचा कार्यक्रम करतो आणि आम्हाला याबद्दल आनंद व्यक्त करतो की आज 22 वर्षांनी ही आमची शिरगावची देवीच्या देवस्वारीकडे आलेली आहे। त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ ह्या वळविंडे गावचे सर्व पावना देवी देवस्वारीचे भक्तगणांच्या इकडे हार्दिक स्वागत करतो।